आज आपल्या पेशंटचा डिस्चार्ज आहे बा. संध्याकाळी 9-9:30 वाजता इथून निघायचे. तर या रूममध्ये इतक्या सुविधा आहेत. आपण आल्याच्या नंतर आपल्याला ही रूम देण्यात आलेली आहे. या रूमला पर डे 3,500 रुपये भाडं आहे. ह्या खाटावरती पेशंट, या कॉटवरती रिलेटिव्ह झोपू शकतो. इथं फ्रीज आहे. त्या फ्रीजमध्ये जे काही थंड खराब होऊ नये याच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. काही मेडिसिन वगैरे असतात, काही इंजेक्शन असतात तसे. इथं मेनू कार्ड आहे. जेवणाची जर काही ऑर्डर करायची असेल तुम्हाला, मेनू कार्ड आहे. हा टेलिफोन आहे जेवणाच्या ऑर्डरसाठी. यावरती AC, बाजूलाच हायवे, रात्रंदिवस गाड्या चालूच असतात. जवळच हायवे. इथं असं एक टेबल आहे, काही जरी वस्तू ठेवण्यासाठी वस्तू ठेवू शकतात. त्याच्यानंतर इथं डस्टबिन आहे. कचरा कुठेही करायचा नाही, डस्टबिनमध्येच टाकायचा. त्यानंतर हा टेबल आहे छोटासा. जेवणाचे काही वस्तू जर ठेवायचे असते तर पाणी, जेवण वगैरे डब्बा. त्याच्यानंतर हा TV आहे बघण्यासाठी. पेशंटना बघायचा आणि रिलेटिव्हना आपण बघायचं. इथं खुर्च्या ठेवलेल्या आहेत रिलेटिव्हसाठी. या रूमची फॅसिलिटीज तशी, प्रत्येक सुविधा देण्यात आली. एक कपाट आहे, काही जर सामान असेल आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हा छोटा स्टूल आहे, त्याच्यामध्ये मेडिसिन, त्या ड्रायव्हरमध्ये मेडिसिन ठेवू शकतो. वरती त्याच्यामध्ये मोठे मेडिसिन असतील जास्त ठेवू शकतो तुम्ही. हा कॉट आहे. रिमोटवरती वरती खाली, हा रिमोट आहे, वरती खाली होऊ शकतो. जसा पाहिजे आपल्याला तसा तो वर खाली होतो. रूम नंबर 338 आहे. आणि ही बेल आहे पहा. याच्यामध्ये रेड कलरचा जर दाबला आपण तर नर्स, येलो कलरचं जर दाबलं तर मावशी येतात. आणि रेड कलरचं हे दोन्ही आल्याच्या नंतर बंद करावं लागतं. इकडे स्विच आहे. वरती पंखा पण आहे. AC कोणाला पाहिजे असेल तर AC आणि पंखा, जशी हवा ज्यांना वाटेल तशी. अशी ही रूम आहे. रूममध्ये कॅलेंडर पण आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर नेमकी आज तारीख कोणती आहे, वार कोणता आहे लक्षात राहत नाही. कारण आपण घाई गडबडीमध्ये ह्या गोष्टी विसरून जातो. दरवाजा पण उघडावा लागतो. एकदम मस्त रूम आहे पहा. 3,500 रुपये पर डे. ही ट्यूब, हा उजाडा रात्री बंद जर करायचा असेल तर इकडं बल आहे.
हा चालू ठेवू शकता नॉर्मल तुम्ही. पेशंट व्यवस्थित झोपू शकतं. अशी रूम आहे पहा. 3,500 रुपये पर डे. बाकी थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.